तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी स्टक फीलिंग होत असेल किंवा असं वाटत असेल, की घरामध्ये लग्न होत नाहीये, घरामध्ये मुलांची वृद्धी होत नाहीये, करिअरमध्ये स्टक वाटत असेल, तर सर्वात आणि मिस्ड पॉइंट जो आपण म्हणतो आणि आजकालच्या जगामध्ये बरीच लोकं ह्या गोष्टीचा विचार सुद्धा नाही करत आहे आणि कदाचित ते विसरून गेले आहेत. तर आपल्याला आपल्या पितरांची शांती जी असते ना, ती आपल्याला करणं फार गरजेची असते. आफ्टर एव्हरी 3 इयर्स, मॅक्सिमम 4 इयर्स नंतर आपल्याला पितृशांती करणं गरजेचं आहे. तर तुम्ही म्हणाल पितृशांती तर आम्ही केली आहे आणि बरेच लोकं करून येतात पण एका दिवसामध्ये. बट पितृशांती बरोबर नारायण नागबळी ही शांती फार महत्त्वाची असते. जोपर्यंत तुम्ही नारायण नागबळी नाही करत, तुम्हाला पितृशांतीचा गुण येत नाही. ओके. म्हणून आपल्याला पूजा करताना आपल्याला ह्या 3 पूजा मांडायच्या आहेत. पितृशांती, नारायण नागबळी आणि तिसरी त्रिपिंडी श्राद्ध आणि नवग्रह शांती. अशा पद्धतीने 3 दिवसाची विधी असते. तर ही विधी झाल्यानंतर 42 डेजचं तुम्हाला फास्टिंग पाळावं लागतं. कोणाच्या घरी तुम्ही खाऊ नाही शकत, कुठे जाऊन तुम्ही जेवू नाही शकत फ्रीमध्ये. त्याचबरोबर तुम्ही नॉन खाऊ नाही शकत. आणि आफ्टर 42 डेज आपल्या घरामध्ये आपल्याला एक छोटीशी उदक शांती ज्याला म्हणतो, म्हणजे पाण्याची शांती, जिथे घरामध्ये शांतता यावी, पॉझिटिव्हिटी वाढावी, त्यासाठी उदक शांती आपण घालणं गरजेची असते किंवा एक छोटीशी गणेश पूजा. तर अशा पद्धतीने ही पूर्ण विधी असते, ही आपल्याला करायची असते. आफ्टर एव्हरी 3 इयर्स आपल्याला ही करणं गरजेची आहे. आता तुम्ही म्हणाल, की जर आमच्या घरामध्ये नाही का कोणाचा मृत्यू नाही झालाय किंवा आमच्या घरामध्ये सगळे चांगले आहेत, तसं नसतं. आपल्या कुळामध्ये बघितलं जातं. तर म्हणून 3-3 वर्षांनी आपण ही शांती घालतो आपल्या पितरांसाठी, जेणेकरून आपल्याला ते चांगला आशीर्वाद देतात आणि आपलं आयुष्य आपल्या मार्गाला लागतं. ठीक आहे. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर असं स्टक फील होत असेल आणि आयुष्यामध्ये तुम्हाला वाटत असेल मार्ग भेटत नाहीये, तर ही शांती नक्की तुम्ही करा आणि बघा तुमच्या आयुष्यामधले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ओके. सो सी यू अगेन. थँक यू सो मच.